हे आपण मेन फॅब्रिक घेतलंय, 4 फोल्डमध्ये आहे, कारण एकाच वेळी पुढील आणि मागील दोन्ही भाग ड्राफ्टिंग कटिंग करतोय. समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे. ह्याची घडी कशी घेतली ते पाहूयात. आपली छाती आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग येतो 8 इंच आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. तुमच्या छातीच्या घडीनुसारच कापडाची घडी घ्या, म्हणजे आपलं एक्स्ट्रा फॅब्रिक वाया जात नाही. त्यानंतर टॉप पार्टची पूर्ण उंची आहे 13 इंच, त्यामध्ये आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलंय, अर्धा इंच कमरेसाठी आणि 1 इंच शोल्डरसाठी, कारण आपण शोल्डर डबल फोल्ड करणार आहोत. त्यानंतर शोल्डरचा माप घेतोय. शोल्डरचा माप पूर्णपणे मागील गळ्यानुसार घ्या. मागील गळा बोटनेक आहे, त्यानुसार शोल्डर घेतोय आपण 6.25 इंच, म्हणजेच 6 आणि 2 रेषा. पुन्हा थोडं खालच्या साईडला 6.2 इंचाला मार्क करून तिथूनच खालच्या साईडला मुंढा खोलीसाठी 6.25 इंचाला मार्क करतोय. आता हे पॉईंट्स जोडत इथे हा बॉक्स मार्क करून घेऊयात, म्हणजेच पुढील माप टाकायला सोपं जातं. त्यानंतर छातीमध्ये जे आपण 1.5 इंच मार्जिन घेतलंय ते मायनस करून घेतलं. त्याचसोबत कमरेच्या रेषेवर कमरेचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथे मार्जिन रेषा जोडून घेऊयात. त्यानंतर मुंढ्याचा मार्क करायचा आहे. मागील गळा बोटनेक आहे, त्यानुसार मागील मुंडा घेतोय 1.25 इंचावर. आता मुंढा लाईनचा मध्य काढून घेतोय. मध्यात मार्क करून हे दोन्ही पॉईंट्स जोडत फिटिंग लाईनच्या इथे 1.5 इंच खालच्या साईडला येत मागील मुंड्याचा शेप मार्क करून घेतोय. त्यानंतर पुढील मुंड्यासाठी 1.5 इंच आतल्या साईडला मार्क करा. आता इथून शोल्डरपर्यंत अशी क्रॉस रेषा मार्क करून घेतोय. त्यानंतर मागील मुंड्याच्या इथून आतल्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून जिथे आपण रेषा मार्क केली आहे तिथून अशा पद्धतीने पुढील मुंड्याचा शेप मार्क करून घ्या. 1.5 इंच आतल्या साईडला मार्क केल्याने पुढील भागात चुण्या येत नाहीत. त्यानंतर गळारुंदी घेतोय आपण 3 इंच. पुढील गळ्याची खोली आहे 4.5 इंच, त्यामध्ये आपण 1.25 इंच मार्जिन घेतोय, कारण शोल्डर डबल फोल्ड करणार आहोत, म्हणून इथे आपण पुढील गळ्याची खोली 5.25 इंच घेतोय. त्यानंतर खालच्या साईडने गळ्याची रुंदी 3.25 इंच घ्यायची आहे. खालच्या साईडने गळा थोडा रुंद ठेवणार आहोत, म्हणून इथे मी 1.5 इंचाने एक्स्ट्रा घेतला. आता हे पॉईंट्स जोडत पुढील गळ्यासाठी चौकोनी गळ्याचा शेप मार्क करून घेतला. इथे आपल्या पुढील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालंय. आता पुढील भागातून मागील भाग सेपरेट करून घेतोय. मार्जिन रेषा कटिंग करत मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय. त्यानंतर हे दोन्ही टॉप पार्ट सेपरेट करून घ्यायचे आहेत. त्यानंतरच पुढील गळ्याचा शेप आणि पुढील मुंड्याचा शेप कटिंग करून घेतोय. व्हिडिओ स्किप न करता पहा, नाहीतर मग तुमच्या लक्षात येणार नाही. आता पुढील भाग बाजूला ठेवून मागील भाग घेतोय. गळारुंदी घेतली होती आपण 3 इंच. मागील गळ्याची खोली घेते मी 2.5 इंच. पुन्हा बंद बाजूपासून 3 इंचाला मार्क करून हे पॉईंट्स जोडत इथे बॉक्स मार्क करून घेतोय. मागील गळ्यासाठी इथे मी गोल गळ्याचा शेप मार्क करून घेतला. आता हा गळ्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय. इथे आपल्या पुढील आणि मागील दोन्ही भागाचं ड्राफ्टिंग कटिंग झालं. आता आपण घेरचं कटिंग करूयात. घेरसाठी हे आपण कापडाचे 2 पीस घेतलेत. समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे, तर ह्याची रुंदी घेतली आहे आपण 17 इंच, म्हणजे 34 इंचाचे इथे आपल्याकडे 2 पीस आहेत. आपल्या तयार घेरची पूर्ण उंची होणार आहे 28 इंच, तर खालच्या साईडचं प्लेट्सचं कापड सोडून इथे आपण ह्या घेरची उंची घेतली आहे 19 इंच आणि त्यामध्ये 1 इंच शिवण्यात, अशी पूर्ण उंची आपण 20 इंच घेतली आहे. घेरच्या खालच्या साईडला ज्या प्लेट्स तयार करणार आहोत त्यासाठी इथे आपण हे 68 इंच रुंदीचं फॅब्रिक घेतलंय. इथे तुम्ही ह्या कापडाची रुंदी 50 इंचाच्या पुढेच घ्या. मी इथे 68 इंच घेतलंय आणि याची उंची घेतोय आपण 10 इंच. अर्धा इंच बॉटमला फोल्ड करण्यासाठी आणि अर्धा इंच वरच्या साईडला शिलाई करण्यासाठी. तर इथे आपण अशा पद्धतीने संपूर्ण घेरचं कटिंग करून घेतलंय. आता हे बाजूला ठेवून बाहीचं कटिंग पाहतोय.
इथे आपण हे मेन फॅब्रिक 4 फोल्ड करून घेतलंय. समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे. तर ह्याची घडी कशी घेतली ते पाहूयात. आपली छाती आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग येतो 8 इंच आणि त्यामध्ये आपण अर्धा इंच लूजिंग घेतलंय, कारण आपण कुर्तीसाठी स्लीव कटिंग करतोय. आपल्या स्लीवची पूर्ण उंची आहे 20 इंच, त्यामध्ये मी 1 इंच शिवण्यात मार्जिन घेतलंय. अशा पद्धतीने मी स्लीवची घडी घेतली आहे. त्यानंतर ओपन बाजूकडे बाहीची कॅफाईट टाकत असतो. 32 छातीनुसार कॅफाईट घेतोय 2.25 इंच. अर्ध्यात अशी सरळ रेषा मार्क करून यामधून जे आपण 1.5 इंच मार्जिन घेतलंय ते मायनस करून घेतलं. आता इथून बंद बाजूपर्यंत अशी क्रॉस रेषा मार्क करून घ्या. त्यानंतर ह्या रेषेचा मध्य काढून घ्यायचा आहे. टेप अशा पद्धतीने ठेवून मध्यात फोल्ड करून घ्या. मध्यात मार्क करून घेतोय. त्यानंतर बंद बाजूकडून आतल्या साईडला 1 इंचला मार्क करून जिथे आपण मध्य काढला तिथे वरच्या साईडला अर्धा इंच मार्जिन घेऊन हे पॉइंट्स जोडत मागील मुंडाचा शेप मार्क करून घेतोय. पुन्हा मध्यातून फिटिंग लाईन पर्यंतचा मध्य काढून घ्या. तिथे खालच्या साईडला 5 इंचला मार्क करून हे पॉइंट्स जोडत पुढील मुंडाचा शेप मार्क करून घेतोय. अशा पद्धतीने मार्क करून घ्या. इथे आपण कुर्तीसाठी लॉंग पफ स्लीवचं कटिंग करतोय, तर त्यासाठी बॉटमच्या दंडघेरातून फक्त 1 इंच मार्जिन मायनस करायचं आहे. इथून वरच्या साईडला अशी क्रॉस रेषा मार्क करून घेतोय. इथे आपला फुल पफ स्लीवचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालंय. आता कटिंग करून घेतोय. बॉटमला जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घ्या. त्यानंतर मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय. त्यानंतरच बाही ओपन करून पुढील मुंड्याचा शेप कटिंग करून घ्या. इथे आपला अम्ब्रेला कुर्तीचं संपूर्ण कटिंग झालंय. आता शिलाई पाहतोय. सुरुवातीला इथे मी टॉप पार्टपैकी पुढील भाग घेतला आहे. इथे आपण गळ्याला पट्टी शिलाई करतोय. त्यासाठी जे आपलं मुंड्याच्या इथलं आणि गळ्याच्या इथलं कापड कटिंग केलं होतं त्या कापडाच्या पट्ट्या कटिंग करून मध्यात जोड देऊन इथे मी एक मोठी पट्टी तयार करून घेतली आहे. पहा, तर ह्याची रुंदी आपल्याला 1.25 इंच घ्यायची आहे आणि लांबी तुमच्या गळ्याच्या आकारानुसार कमी जास्ती घ्या. आता ही पट्टी एका बाजूने 5 इंच आतल्या साईडला फोल्ड करून घेतोय. त्यावर आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. जिथे आपण पट्टीला जोड दिला आहे तिथलं शिलाईचं कापड दोन्ही साईडला अशा पद्धतीने सरकवून घ्या. तेव्हाच आपल्याला पट्टी शिलाई करायला सोपं जाईल. आता याच पद्धतीने संपूर्ण पट्टी 5 इंच आतल्या साईडला फोल्ड करून घेतोय. तर आज मी तुम्हाला कॅनव्हसचा वापर न करता अतिशय सोप्या पद्धतीने आणि फिनिशिंगसोबत गळ्याला पट्टी कशी शिलाई करावी ते पाहतोय. इथे पाहताय आपण संपूर्ण पट्टीवर शिलाई करून घेतली. पहा, आता आपण पुढील भाग घेऊयात. इथे आपण गळ्याचा भाग अशा पद्धतीने ओपन करून घेतोय. त्यानंतर आपण तयार केलेल्या पट्टीची जी बाहेरील बाजू आहे ती गळ्याच्या आकारावर अशा पद्धतीने ठेवून 5 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत इथे आपण शिलाई करायला सुरुवात करतोय. आता जिथे आपला चौकोनी गळ्याचा आकार आहे तिथेपर्यंत आपण अशाच पद्धतीने सरळ शिलाई करून घेतोय. त्यानंतर गळ्याच्या आकाराच्या इथे आपल्याला चुणी तयार करून घ्यायची आहे. इथे व्यवस्थित पहा, आपण जी शिलाई केलेली पट्टी आहे ती आपण सरळ ठेवून घेतोय. त्यानंतर पट्टीच्या डाव्या बाजूला इथे आपल्याला 1 इंचाची चुणी तयार करून घ्यायची आहे. पुन्हा सांगते, आपली पट्टी सरळ आहे. त्यानंतर डाव्या बाजूला इथे आपण 1 इंचाची चुणी तयार करून घेतोय. आता त्यावर आपल्याला 5 इंच इतपत खालच्या साईडला सरळ शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घ्या. पुन्हा आपण 5 इंच इतपत मार्जिन घेत गळ्याच्या आकारापर्यंत सरळ शिलाई करून घेतोय. इथे आपल्याला कापडाची चुणी तयार करून घ्यायची आहे. इथे पाहताय आपल्या कापडाची पट्टी सरळ आहे. इथे पुन्हा आपल्याला पट्टी डाव्या बाजूला 1 इंचाला फोल्ड करून इथे कापडाची चुणी तयार करून घ्यायची आहे. जेवढ्या आपल्या पट्टीचं मार्जिन आहे 1 इंच तेवढं कापड आपण डाव्या बाजूला फोल्ड करून कापडाची चुणी तयार करून घेतली. आता 5 इंच इतपत मार्जिन घेत पुन्हा आपण उरलेल्या गळ्याला सरळ पट्टी शिलाई करून घेतोय. शिलाई झाल्यानंतर जी एक्स्ट्रा पट्टी आहे ती कटिंग करून घेतोय. तर जिथे आपल्या चौकोनी गळ्याचा आकार आहे तिथे आपल्याला शिलाईपर्यंत कट देऊन घ्यायचा आहे. पूर्ण कट देऊन घ्या. व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने. आता ही पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून घेतोय. आता गळ्याच्या वरच्या साईडने दाबटीप देऊन घेतोय.
अशा पद्धतीने पट्टी शिलाई केल्यानंतर त्यावर दाबटीप देऊन घ्यायची, म्हणजेच आपल्या गळ्याचा शेप आहे असा परफेक्ट येतो आणि कुर्तीचा गळा फिटिंगला सुद्धा छान बसतो. जिथे आपला गळ्याचा शेप आहे तिथे सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घ्या, तरच आपल्या गळ्याचा शेप आहे असा येईल. अशा पद्धतीने गळ्याला पट्टी लावल्याने आपला बराचसा वेळ वाचतो. त्याचसोबत कॅनव्हसचा वापर न करता सुद्धा गळ्याला छान फिनिशिंग येते आणि तो फिटिंगला सुद्धा परफेक्ट बसतो. इथे पाहताय आपण संपूर्ण गळ्यावर दाबटीप देऊन घेतली. गळ्याच्या मागच्या साईडला जी शिलाई केलेली पट्टी आहे त्यावर आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे. पहा आपल्या गळ्याच्या दोन्ही बाजूला अगदी परफेक्ट फिनिशिंग आली आहे. तर इथे आपण हात शिलाई करून घेणार आहोत. आता पुढील भाग बाजूला ठेवून मागील भाग घेतोय. इथे पहा गळ्याचा शेप अशा पद्धतीने ओपन करून घेतला आहे. जी पट्टी आपण पुढील भागासाठी घेतली होती तीच पट्टी इथे मी मागील भागासाठी घेते. जिथे आपल्या गळ्याचा गोल शेप आहे तिथे आपल्याला ह्या पट्टीच्या लहान आकाराच्या चुण्या तयार करून घ्यायच्या आहेत. गोल आकारावर अशा पद्धतीने चुण्या तयार केल्यामुळे गळ्याचा शेप बिघडत नाही, तो आहे असा परफेक्ट येतो. इथे पाहता याच पद्धतीने आपण संपूर्ण गळ्यावर पट्टी शिलाई करून घेतली. आता ही पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून त्यावर आपण दाबटीप देऊन घेतोय. अशा पद्धतीने गळे पलटवल्यानंतर दाबटीप देऊन घ्यायची, म्हणजेच आपला गळा फिटिंगला अगदी परफेक्ट बसतो. इथे पाहताय कॅनव्हसचा वापर न करता पट्टीच्या सहाय्याने गळ्याला अगदी फिनिशिंग सोबत पट्टी शिलाई करून घेतली. पट्टीच्या मागच्या साईडला आपण हात शिलाई करून घेणार आहोत. आता मागील भाग बाजूला ठेवून घेरची शिलाई करूया. घेरच्या बॉटमसाठी जे आपण 68 इंच रुंदीचं कापड घेतलं होतं ते इथे मी घेतलंय. ह्याची उंची आपण 10 इंच घेतली होती. हे कापड आपल्याला एका बाजूने आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे. पहा इथं मी पाव इंचाला कापड डबल फोल्ड करून घेते. त्यावर आपल्याला अगदी कडेने टीप देऊन घ्यायची आहे. व्हिडिओच्या शेवटी ही कुर्ती मी तुम्हाला घालून दाखवणार आहे, तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. हे जे आपण घेरच्या बॉटमसाठी कापड घेतलं आहे ते मी 2 फोल्डमध्ये घेतलं होतं. त्याला मी मध्यातून जोड देऊन घेतला आहे, पाहताय. तर ह्या 64 इंच रुंदीच्या कापडावर आपण एका बाजूने पाव इंचाला डबल फोल्ड करून टीप देऊन घेतली, पाहताय. आता जे आपण घेरसाठी 20 इंच उंचीचं जे कापड घेतलं होतं ते इथं घेतोय. कोणतीही बॉटमची एक बाजू घ्यायची आहे. आता जे आपण शिलाई केलेलं बॉटमचं कापड आहे ते अशा पद्धतीने ठेवून घ्या. दोन्ही कापडाच्या आतील बाजू एकमेकावर आहेत. त्यानंतर आपल्याला जे अर्धा इंच शिलाई मार्जिन लागणार आहे तिथपर्यंत सरळ शिलाई करून त्यापुढे आपण कापडाच्या प्लेट्स तयार करून घेतोय. घेरची रुंदी जास्ती असल्याने इथे आपल्याला दोन्ही प्लेटमध्ये 1 इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे. आता याच पद्धतीने प्रत्येक प्लेट नंतर 1 इंच इतपत मार्जिन सोडत कापडाच्या प्लेट शिलाई करून घेतोय. इथे लक्षात घ्या मी जे 68 इंच कापड घेतलंय त्यानुसार इथे मी प्रत्येक प्लेटमध्ये 1 इंच मार्जिन सोडते. तुम्ही जर ह्याहून कमी कापड घेतलं असेल तर त्यानुसार प्लेटची साईज कमी जास्ती करा आणि ह्या प्लेटमधलं अंतर 1.25 इंच किंवा 1.5 इंच ठेवा. 1.5 इंचाहून जास्ती मार्जिन घेऊ नका, नाहीतर मग आपली डिझाईन व्यवस्थित दिसत नाही आणि कुर्तीचा घेरसुद्धा कमी येईल. आता आपण याच पद्धतीने संपूर्ण घेरवर 1 इंच इतपत मार्जिन सोडत कापडाच्या प्लेट शिलाई करून घेतोय. आपल्या चॅनलवर ह्या व्हिडिओसोबतच साडीपासून ड्रेस, वन पीस, लेहंगा, त्याचसोबत शॉर्ट कुर्ती, शॉर्ट अम्ब्रेला कुर्ती असे बरेचसे व्हिडिओज आहेत. तुम्हाला गरजेचे असतील तर नक्की पहा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचा व्हिडिओ पाहण्यात फार वेळ जाऊ नये म्हणून इथे आपण एका बाजूची शिलाई पाहतोय. याच पद्धतीने तुम्हाला कुर्तीचा दुसरा घेरसुद्धा शिलाई करून घ्यायचा आहे. इथे पाहताय आपण कुर्तीच्या घेरवर हा बॉटमला प्लेटचा घेर शिलाई करून घेतला. पाहताय आपल्या सगळ्या प्लेट्स एका मापाच्या आणि परफेक्ट आल्या आहेत. कुर्तीचा दुसरा घेरसुद्धा आपण याच पद्धतीने तयार करून घेतोय. आता आपण स्लीवची शिलाई पाहूयात. इथे मी स्लीव ओपन करून स्लीवच्या बॉटमचं कापड घेतलं आहे. बॉटमचं कापड पाव इंचाला डबल फोल्ड करून त्यावर आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे.
इथे आपण अतिशय सोप्या पद्धतीने ह्या पफ स्लीवची शिलाई पाहतोय, तर व्हिडिओ स्किप न करता पहा, तरच तुमच्या लक्षात येईल. स्लीवच्या बॉटमचं कापड 5 इंचाला डबल फोल्ड करून घेतलं. आता आपण स्लीवच्या आतल्या साईडला मार्क करतोय, खालच्या साईडने वरच्या साईडला 1.5 इंचाला मार्क करून घेतोय. 1.5 इंचाला मार्क करून हे पॉइंट्स जोडत इथे सरळ रेषा मार्क करून घेतोय. आता ह्या रेषेचा मध्य काढून घ्यायचा आहे. टेप अशा पद्धतीने ठेवून मध्यात फोल्ड करून मध्यात मार्क करून घेतोय. त्यानंतर इथे मी ही 6.5 इंच रुंदीची इलास्टिक घेतली आहे. इलास्टिक मध्यातून फोल्ड करून मध्यात मार्क करून घेतोय. आता इलास्टिकचा मध्य आणि स्लीवचा मध्य एकमेकावर ठेवून घ्या. त्यानंतर व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने ही इलास्टिक मार्जिनपर्यंत अशा पद्धतीने खेचून घ्या. आता त्यावर आपण अगदी घट्ट पकडून टीप देऊन घेतोय. आपण जी रेषा मार्क केली आहे त्यावर ही इलास्टिक सरळ रेषेत येईल ह्याची काळजी घ्या. इलास्टिक लूज न ठेवता अशा पद्धतीने व्यवस्थित खेचून त्यावर मध्यात टीप देऊन घेतोय. एका बाजूची टीप देऊन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला समोरची इलास्टिक अशा पद्धतीने फिटिंगपर्यंत खेचून पकडायची आहे. तिथून आपण शिलाई करायला सुरुवात करतोय. 32 छातीच्या घडीनुसार इथे आपण 6.5 इंचाची इलास्टिक घेतली आहे. तुमच्या छातीनुसार इलास्टिकची साईज कमी जास्ती करा. इथे व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने इलास्टिकवर शिलाई करून घ्या. इथे पाहताय अतिशय सोप्या पद्धतीने आपली इलास्टिक शिलाई करून घेतली. आपली स्लीवसुद्धा अगदी परफेक्ट तयार झाली आहे. याच पद्धतीने मी दुसरी स्लीवसुद्धा शिलाई करून घेणार आहे. आता आपण कुर्तीचे शोल्डर शिलाई करून घेतोय. दोन्ही टॉप पार्ट आतल्या साईडने अशा पद्धतीने एकमेकावर ठेवत दोन्ही शोल्डर एकमेकावर व्यवस्थित ठेवून 5 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत सुरुवातीला आपण सिंगल शिलाई करून घेतोय. त्यानंतर हे शोल्डर आतल्या साईडला फोल्ड करून त्यावर आपण अर्धा इंच इतपत मार्जिन घेत डबल शिलाई करून घेतोय. दोन्ही बाजूला शोल्डर लॉक करून घ्या. याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूचे शोल्डरसुद्धा शिलाई करून घेतले. पहा, अगदी फिनिशिंगसोबत दोन्ही शोल्डर शिलाई करून घेतले. आता आपण स्लीव शिलाई करतोय. इथे आपण तयार केलेली स्लीव घेऊयात. स्लीवच्या मध्यात मार्क करून घेतोय. स्लीव जोडण्यापूर्वी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. आपल्या स्लीवचा जो गोलाकार भाग आहे तो समोरच्या साईडला येणं फार महत्त्वाचं आहे. तेव्हाच आपली स्लीव परफेक्ट तयार होईल. तर जिथे आपण स्लीवच्या मध्यात मार्क केलंय तो मध्य बरोबर शोल्डरच्या मध्यात ठेवून घ्यायचा आहे. आता आपण मध्यातून एक दाब इतपत शिलाई मार्जिन घेत स्लीव जोडायला सुरुवात करतोय. स्लीव नेहमी मध्यातूनच जोडायला सुरुवात करायची, म्हणजेच ती दोन्ही बाजूला अगदी समान पुरते आणि त्यामुळे आपल्या स्लीवचा शेपसुद्धा बिघडत नाही. तो आहे असा अगदी परफेक्ट येतो. एका बाजूची शिलाई झाल्यानंतर पुन्हा आपण मध्यातून दुसऱ्या बाजूला स्लीव शिलाई करून घेतोय. स्लीव शिलाई करत असताना न खेचता हलक्या हाताने शिलाई करा. जर तुमची स्लीव शिवण्यात कमी येत असेल तर परफेक्ट छातीनुसारच कटिंग करा, तेव्हाच ती दोन्ही बाजूला अगदी समान पुरेल. स्लीवची सिंगल शिलाई झाल्यानंतर लगेचच त्यावर आपण डबल शिलाई करून घेतोय. कोणत्याही प्रकारचे स्लीव शिलाई करत असताना नेहमी डबल शिलाई करून घ्यायची, म्हणजेच ते उसवत नाहीत. इथे पाहता याच पद्धतीने आपण दोन्ही बाजूचे स्लीव अगदी फिनिशिंगसोबत शिलाई करून घेतले. आता आपण घेर जोडून घेतोय. त्यासाठी कुर्तीचा टॉप पार्ट घेतोय. टॉप पार्ट अशा पद्धतीने समोरच्या साईडने ठेवून त्यावर आपल्याला घेरचं कापड अशा पद्धतीने उलट ठेवायचं आहे. इथे लक्षात घ्या, मेन फॅब्रिकच्या बाहेरील बाजू एकमेकावर आहेत. तर जे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलंय तिथपर्यंत सरळ शिलाई करून त्यापुढे आपण अर्धा इंचाच्या प्लेट शिलाई करून घेतोय. आपली एक प्लेट झाल्यानंतर पुन्हा अर्धा इंच इतपत मार्जिन सोडत त्याच पद्धतीने आपण दुसरी प्लेट शिलाई करून घेतोय. प्लेट शिलाई करत असताना आपल्या सगळ्या प्लेट एका मापाच्या येतील ह्याची काळजी घ्या. इथे तुमच्या घेरचं कापड जितकं कमी जास्ती असेल त्यानुसार प्लेटची साईज लहान मोठी करा. आता याच पद्धतीने संपूर्ण कमरेच्या भागावर अर्धा इंच इतपत मार्जिन सोडत अर्धा इंचाच्या प्लेट शिलाई करून घेतोय. मी इथे तुम्हाला एका बाजूच्या घेरची शिलाई सांगते. याच पद्धतीने तुम्हाला दुसऱ्या बाजूचा घेरसुद्धा शिलाई करून घ्यायचा आहे.
आता समोरच्या साईडला जे आपण 1.5 इंच मार्जिन घेतलंय तेवढं कापड सरळ सोडत तिथेपर्यंत प्लेट शिलाई करून घेतोय। संपूर्ण प्लेट शिलाई झाल्यानंतर मागच्या साईडने पुन्हा त्यावर आपण डबल शिलाई करून घेतोय। शिलाई करत असताना आपल्या खालच्या साईडच्या प्लेट सरळ रेषेत येतील ह्याची काळजी घ्या। इथे पाहताय अगदी फिनिशिंग सोबत कुर्तीचा घेर शिलाई करून घेतला। याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूचा घेर सुद्धा शिलाई करून घेतला आहे। आता आपण मार्जिन शिलाई करून घेतोय। कुर्तीचे दोन्ही पार्ट आतल्या साईडने एकमेकावर अशा पद्धतीने ठेवत अर्धा इंच इतपत मार्जिन घेत इथे आपण मार्जिन शिलाई करून घेतोय। मार्जिन शिलाई करत असताना आपल्या दोन्ही कापडाचे पीस एकमेकावर अगदी व्यवस्थित येतील ह्याची काळजी घ्या। ही आपली मार्जिन शिलाई झाल्यानंतर तुमच्या मापानुसार ही कुर्ती अल्टर करून घ्या। याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूची सुद्धा मार्जिन शिलाई करून घेतोय। शेवटी शिलाई आपल्याला लॉक करून घ्यायची आहे। इथे पाहताय आपल्या लॉंग अम्ब्रेला कुर्तीची संपूर्ण कटिंग आणि शिलाई झाली आहे। तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।